Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. या मराठी गद्गीता सत्रामध्ये तर आज आपण श्लोक पाहणार आहोत. आपण मागच्या वेळेस 28 पर्यंत पाहिला होता श्लोक, तर आज आपण 29 त्याच्या पुढे पाहण्याचा प्रयत्न करूया. प्रार्थनेने चालू करूया. नमो विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. ज्ञानशास्त्र विचारिणे निपुण षड्धर्म संस्थापक लोकानां हितकारिणे त्रिभुवनमन्य शरण्याक श्री राधा कृष्ण पदारविंद भजनंदेन मत्पालिको वंदे रूप सनातन श्री जीव गोपाल सर्वस्याहं हृदि सन्निविष्टो मत्तः संकीर्तनम् अपोहम् वेदेश्च सर्वैः अहमेव विद्ये वेदान्ति वेदविदेव चाहम्. ओके, हरे कृष्णा. तर आपण श्लोक वाचूया. मी श्लोक वाचतो. रिपीट करायचं तर आपण रिपीट करू शकता. 4था अध्याय करतो भगवद्गीता पण 4था अध्याय. त्याचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग आणि याचा आपण श्लोक नंबर 29 पाहत आहोत. श्लोक वाचतो. कोणा रिपीट करायचं रिपीट करू शकता. अपाने जुहोवती प्राणम अपाने जुह्वति प्राणम प्राणे पानं तथा परे प्राणे पानं तथा परे प्राणापानगति रुद्ध्वा प्राणापानगति रुद्ध्वा प्राणायामपरायणाः अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति प्राणेषु जुह्वति. हरे कृष्ण. प्रभुजी पूर्ण श्लोक वाचतो एकदा. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगति रुद्ध्वा प्राणायामपरायणाः अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति. अनुवाद तात्पर्य वाचूया. अनुवाद तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे श्री प्रभुपादांच्या या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधिस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ते प्राणवायूची अपानवायूमध्ये आणि अपानवायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छ्वास संपून समाधी अवस्थेत राहतात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात.
इथे भगवान आपण पाहिलं आतापर्यंत की भगवान जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे जे यज्ञ आहेत ते आपण पाहिलं. स्वाध्याय यज्ञ, ज्ञान यज्ञ, द्रव्य यज्ञ. मग मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं कसं भगवान जे आहे जे वेगवेगळे जे वायू आहेत त्यांच्याबद्दल बोलत आहे. आज पुढे ते परत कंटिन्यू करत आहेत या श्लोकमध्ये, की हे सांगतात की काही लोक जे आहेत ते समाधिस्थ राहत, त्याच्यासाठी काय करतात, प्राणायामच्या पद्धतीवर अवलंबून राहतात. ते काय करतात, प्राणवायूला अपान वायूमध्ये आणि अपान वायूला प्राणवायूमध्ये त्याची आहुती देतात. म्हणजे ते श्वासोश्वास कंट्रोल करतात. म्हणजे ते एक वायू आहे त्याला दुसऱ्या वायूमध्ये आहुती देतात. म्हणजे ते त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. प्राणवायू, अपान वायू त्याचे कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. ते कंट्रोल करून हळूहळू काय करतात, मग ते श्वास थांबून टाकतात. श्वास थांबून समाधीमध्ये समाधी अवस्थेत राहतात. आपण जे आजकाल जे पाहतो, काही लोक, काही जे संस्था आहेत ते म्हणतात समाधी समाधी. तर समाधी म्हणजे इथे आपण पाहत आहोत की प्राणायाम करणे आणि प्राणायाम करून प्राणायामची प्रॅक्टिस करून 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 श्वासोश्वासला पूर्णपणे थांबून त्या समाधीमध्ये राहणे, दॅट इज रिअल समाधी. पण आजकालच्या काळात आपल्यासाठी ते शक्य नाही. इट इज नॉट पॉसिबल की आपण एकतर श्वासोश्वास कंट्रोल करणे इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण पाहतो नॉर्मल जे लोक आहेत त्यांचे जे ब्रीदिंग जे आहे ते इतकी खराब आहेत, म्हणजे दे आर लिटरली, म्हणजे त्यांचं जे म्हणतात ना, जसं की शास्त्रानं सांगितलं आहे की माणसाला जे आयु आहे ते वर्षावरती नसतं, श्वास दिलेला आहे त्याला. एवढे एवढे श्वास आहेत आणि ते श्वास जेव्हा संपून जातील तेव्हा त्याचं आयु संपतं. म्हणजे लोकांना असं वाटतं की माझे 60 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष. ऍक्च्युली इट डिपेंड्स ऑन श्वासोश्वास, म्हणजे किती श्वास आहे. आणि म्हणून जे हे ज्ञानी लोक होते किंवा जे योगी, ते काय करायचे, त्या श्वासला कंट्रोल करायचे आणि श्वासला कंट्रोल करून ते बरेच वर्ष जगायचे. जे त्यांचं जे अवधी आहे त्यापेक्षा खूप जगायचे ते. पण आज तसं ब्रिदिंगची टेक्निक आहे ती राहिलेली नाही. इव्हन जे शिकवतात तसं ते स्वतः ते कंट्रोल करू शकत नाही श्वासोश्वास. आणि जसं इथे सांगितलं की आता पूर्णपणे थांबून समाधी करणे, दॅट इज ऑलमोस्ट डिफिकल्ट. म्हणजे कोणी आय थिंक हार्डली कोणी असेल जर असं करू शकत असेल. तर हे एक प्रकारचे लोक आहेत, त्यांच्याबद्दल इथे भगवान सांगत आहे. आणि मग दुसरे प्रकार आहे इथे भगवान सांगत, अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. ते काय करतात, म्हणजे श्वास तर थांबवतात प्लस ते आहारचं नियम पण करतात. जसं आपण पाहतो योगी लोक जे आहेत ते म्हणजे असं पिझ्झा, पास्ता आणि पनीर आणि हे सगळं ते काय खात नाही. ते म्हणजे त्यांचं एकदम डाएट असतो तो एकदम म्हणजे खूप सात्विक असतो, खूप सात्विक. आणि तसं डाएट असेल माणूस तरच तो चांगलं जो आहे हेल्दी राहू शकतो. आणि हे जे आहार आहेत, पिझ्झा, पास्ता, वडापाव, जंक फूड, ह्यानी माणूस अजून आजारी पडत आहे. तर दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प. म्हणजे म्हणून आपण पाहत आहोत की लोकांचे जे स्वास्थ्य आहे ते अजून खराब होत चाललेलं आहे. तर ते काय करतात, सात्विक फूड घेतात. काही लोक फक्त खिचडी किंवा असं एकदम सिम्पल, विदाउट सॉल्ट, विदाउट मीठ, मिरची, मसाला, एकदम म्हणजे सात्विक. आणि काही लोक त्याही पुढे फक्त जे फळं आहे त्याच्यावरती जगतात. तर खरंच कोणाला जर म्हणजे एक चांगलं स्वस्थ आयुष्य जगायचं असेल तर ही शुड फॉलो ऑल दिस. आणि ते त्यांना आपण बोलू शकतो दे आर रिअल योगीज, ते खरे योगी आहेत. तर इथे ते सांगत आहेत की आहारचं नियमन करून प्राणवायूमध्ये ते यज्ञ म्हणून अर्पण करतात. आपण तात्पर्य पाहू. इथे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी काय म्हणतात. तात्पर्य श्रील प्रभुपाद, श्वसन प्रक्रिया नियंत्रित करण्याच्या या योग पद्धतीला प्राणायाम असे म्हटले आहे. आणि आरंभी हठयोग मध्ये विविध आसनाद्वारे प्राणायामचा उपयोग केला जातो. तर म्हणजे प्राणायाम मध्ये काय आहे, त्यांना आसन वगैरे वेगवेगळे आहेत, स्टेप्स आहेत. यम
नियम, आसन, ध्यान, धारणा, प्राणायाम, समाधी हे वेगवेगळे स्टेप्स आहेत. त्याच्यामध्ये त्याला आसनं दिली जातात. आसन मध्ये तो स्वतःला तो त्याचे जे शरीर आहे तो त्या पोझिशन मध्ये सेट करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की तो प्राणायाम चांगला करू शकतो. आता जसं नॉर्मली बसला तर तो प्राणायाम करू शकणार नाही, पण त्यासाठी काय वेगवेगळे जे आसन आहेत ते हठयोग मध्ये दिलेले आहेत किंवा जे पतंजली सूत्र त्यामध्ये दिले आहेत. आणि त्या आसनामध्ये बसून मग ते प्राणायाम करतात. हे सर्व प्रक्रिया इंद्रिय संयमित करण्यासाठी आणि आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करण्यासाठी. आता त्याचा मेन उद्देश काय आहे? इंद्रिय तृप्ती नव्हे, तर ते इंद्रियांचं कंट्रोल करण्यासाठी आहे आणि त्याला आत्मसाक्षात्कार करण्याचं त्याला ती एक हाव आहे, म्हणून तो करत आहे. प्राणायाम मध्ये शरीरातील वायू नियंत्रित केले जातात आणि ज्यामुळे त्याचे मार्गक्रमण विरुद्ध दिशेने करता यावे. अपान वायू अधोगमन करतो आणि प्राणवायू ऊर्ध्वगमन करतो. तो अपान वायू जो आहे तो खाली जातो आणि जो प्राणवायू आहे तो वरती येतो. प्राणायाम योगी या वायूंचे विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करवितो आणि दोन्ही वायूंचे समत्व पूरक मध्ये साधतो. तर तो हे जे आहे ते त्यांना उलट्या डायरेक्शन मध्ये घेऊन जातो. त्याला एक दुसऱ्यामध्ये त्याला असं इथे सांगितलं आहे, समत्व करतो आणि त्याला पूरक म्हणतात. प्राणवायू अपान वायूमध्ये अर्पण करणे, उच्छ्वास आत येणाऱ्या श्वासामध्ये अर्पण करणे, या क्रियेला रेचक म्हटलं आहे. तर इथे प्रभुपादजी जे टेक्निकल जे वस्तू आहे ते प्रभुपादजी आपल्याला इथे सांगत आहे. पूरक काय आहे, रेचक काय आहे, कुंभक काय आहे ते आपण पाहूया आता. जेव्हा दोन्ही वायूंचे प्रभाव पूर्णपणे थांबले जातात तेव्हा मनुष्य कुंभक योग मध्ये स्थित असल्याचे म्हटले जाते. पूरक, रेचक आणि कुंभक जे योगा करतात त्यांना खूप चांगलं माहिती असेल. दिस इज द प्रोसेस. कुंभक योगाच्या आचरणामुळे आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी मनुष्य आपली आयु मर्यादा वाढवू शकतो आणि हे सगळं केल्याने त्याचे काय होतं, आयु मर्यादा वाढते. ते जे लाईफ आहे ते अजून वाढतं आणि त्याच्यामुळे तो काय होतो, तो अजून जे आहे म्हणजे ज्ञान प्राप्त करू शकतो, साक्षात्कार प्राप्त करू शकतो. बुद्धिमान योगी दुसऱ्या जीवनाची प्रतीक्षा न करता एकाच जीवन कालामध्ये पूर्णता प्राप्त करण्यामध्ये इच्छुक असतो. तर म्हणजे हे आपलं एक बेसिक फंडा लोकांना माहिती आहे. आधी, आता तरी कोणाला विश्वास नाहीये, पण आधी लोकांना माहिती होतं की आत्मा हा अमर आहे. जरी मी या शरीरामध्ये जरी पूर्ण करू शकलो नाही माझे साक्षात्कार, जे काही उद्देश आहे मला भक्तीमध्ये किंवा ज्ञान मार्गामध्ये पुढे जायचं असेल, तर ते जरी हे शरीर नष्ट झालं तरी मी दुसऱ्या शरीरामध्ये परत येईन त्यामध्ये. पण जो एक बुद्धिमान योगी आहे तो पुढच्या जन्माची वाट पाहत नाही. ते कधी येणार ते डोंट नो, कधी असेल, कुठे असेल, काय असेल, त्यांना काय नाही. म्हणून ते म्हणतात नाही, हे काय करायचं आपल्याला, ह्याच आपल्याला आयुष्यामध्ये करायचं आहे. तेच तो प्रयत्न करतो. कारण कुंभक योगाच्या आचरणामुळे योगी आपली आयुष्य अनेक वर्षांनी वृद्धिगत करतात. परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये नित्यस्थित असल्यामुळे त्याची इंद्रिय आपोआपच नियंत्रित होतात. तर एक आहे इथे आता योगी बद्दल आहे, जो आर्टिफिशियली तो त्याला अपान वायू, प्राणवायू, रेचक, कुंभक, पूरक हे सगळं तो करून तो त्याला सप्रेस करत आहे, त्याला ते दाबण्याचं. पण जे भगवंतांचे भक्त आहेत ते त्यांना ऑटोमॅटिक होत आहे. त्याचं इंद्रिय त्याला स्पेशली काही असं कंट्रोल करावे लागत नाही. पण जो एक योगी आहे त्याला ते कंट्रोल करावे लागतात. त्याच्या इंद्रियामध्ये काही किंवा मनामध्ये काही विचार आहे लगेच तो कंट्रोल करतो. पण एक भगवंताचा जो भक्त आहे तो खूप, जसं आपण पाहतो जसं संत तुकाराम, आपण त्यांना कधी असेल तर समाधी म्हणजे समाधी करायची, पण ते नॉट योगिक स्टाईल. ते आपलं बसायचे कुठेही आणि विठ्ठल 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 करून ते समाधीमध्ये जायचे. जसंच आपण पाहिलं त्यांना म्हणजे काय असं म्हणजे त्यांना सेन्स कंट्रोल करावं लागत नव्हतं. त्यांना असं काही स्पेशल काही करावं लागत नव्हतं. आणि दुसरं एक चांगलं उदाहरण आहे हरिदास ठाकूर. पण बरंच दिवस झालं की हरिदास ठाकूर जे होते, जे चैतन्य महाप्रभूच्या काळात होते,
त्यांच्या समोर साक्षात एक वेश्या पाठवली गेली होती. खूप सुंदर होती, म्हणजे इतकी सुंदर होती म्हणतात की ती एकदम खूप म्हणजे ते सगळं सुंदर नव्हती. पण हरिदास ठाकूर त्यांना बघून ते म्हणजे त्यांचं म्हणजे मन बिलकुल विचलित झालं नाही. उलट त्यांनी म्हणजे त्यांना समजलं की हे प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी तिच्यावर कृपा केली. बोलला की मी इथून गेलो तर ही अशीच राहील. म्हणून त्यांनी तिला बसवलं. तिला बोललं तू बस इथे, माझं जप पूर्ण होऊ दे, मग मी तुझी इच्छा पूर्ण करतो. आणि मग तिला बसून असं 3 दिवस त्यांनी तिला हरे कृष्ण महामंत्र ऐकवला. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे, असे 3 दिवस तिला. आणि तेव्हा हरिदास ठाकूरजींसारख्या इतक्या शुद्ध भक्तांकडून तिने ऐकलं, तर तिचं मन एकदम तिचं चेंज झालं. ती बोले, ती माफी मागितली, सॉरी म्हटली. बोलले की सॉरी, मी तुमच्यासारख्या महान म्हणजे एक संतला मी असं पतन करण्यासाठी मला पाठवलेलं गेलं होतं, तर मी क्षमा मागते आणि मी तुमची शिष्या होते. आणि मग ती शिष्या इतकी मोठी शिष्या झाली की लोक तिच्याकडे येऊन सगळं शिकायला लागले. ती लोकांना दीक्षा द्यायला लागली. तर हे एक जो भक्त आहे त्याचा प्रभाव हा आहे. ऑटोमॅटिकली जेव्हा तो भगवंताचं स्मरण करतो, तर ऑटोमॅटिकली हे सगळं त्याचं होत राहतं. हे इथे प्रभुपाद सांगायचं. त्याची इंद्रिय नेहमी भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे ती इतरत्र रत होण्याची शक्यताच नसते. म्हणून जीवनाच्या अंती तो स्वाभाविकतच भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य धामामध्ये प्रवेश करतो. आणि त्याला स्पेशल असं काही करावं लागत नाही, असं तपस्या किंवा व्रत किंवा असं काही त्याला करावं लागत नाही. एका पायावर उभं राहणे असं नथिंग, ऑटोमॅटिक. जसं तुकाराम महाराजांचा, तुकाराम महाराजांसाठी भगवंतांनी गरुड पाठवलं. आणि सगळ्या गावकऱ्यांनी, म्हणजे असं पण नाही ते एकांतात आला होता, असं पण नाही, सगळ्या गावकऱ्यांसमोर तो गरुड आला. ते म्हणजे सगळ्यांना बोलायला लागले, चला तुम्ही पण चला, तुम्ही पण चला. म्हणजे किती ते प्रेमळ, किती करुणामयी होते की बरं चला इथून. पण लोक इतके आपल्या मायामध्ये आसक्त होते, बोले नाही नाही तुम्ही जा, आम्हाला आमची मुलं बाळं सांभाळायची आहेत, आमचे कामधंदे आहेत. यू कॅन अंडरस्टँड. म्हणजे ते किती म्हणजे मायात गुंतलेले होते. तर भगवंताच्या धामामध्ये प्रवेश त्यांना खूप एकदम सुरळीत होता. यामुळे तो दीर्घायुषी होण्याचा प्रयत्न करीत नाही. आणि त्याच्यामुळे त्याला असं नाही की माझं आयुष्य मला 100 वर्ष 200 वर्ष वाढवायचं आहे. नाही, ते म्हणजे जेवढं आहे ज्यांच्याकडे 40 वर्ष 60 वर्ष 100 वर्ष ते भगवंताच्या सेवेमध्ये घालवतात. आणि जेव्हा त्यांचा काळ येतो ऑटोमॅटिक ते भगवंताच्या धामामध्ये प्रवेश करतात. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे 14.26 तो तत्काळ मुक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होतो. ऑटोमॅटिकली तो त्या स्तरापर्यंत पोहोचतो. तो भगवद्गीतेत श्लोक आहे, मामच यो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समितेन ब्रह्मभूयाय कल्पते. भगवंताच्या भक्तीपूर्ण सेवेमध्ये जो संलग्न होतो, तो प्रकृतीच्या गुणापळीकडे जातो. तर इथे भगवान म्हणजे आता हे तर 4था अध्याय आपला चाललाय. हे पुढे आपण जसं पुढे जाऊ ते आपल्याला भक्तीबद्दल पण समजेल. ते भक्ती योग बद्दल सांगतील भगवान. तर तिथे सांगतात की जो भगवंताच्या किंवा माझ्या भक्तीमध्ये संलग्न आहे, तो ऑटोमॅटिकली जे प्रकृतीचे गुण आहेत, रजोगुण तमोगुण सत्वगुण, त्याच्या पलीकडे जातो आणि तत्काळ ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो. ब्रह्मभूयाय कल्पते, ब्रह्मस्तरापर्यंत पोहोचतो. कृष्ण भावना भावित मनुष्य दिव्य स्तरापासूनच प्रारंभ करतो आणि नित्य त्याच भावनेमध्ये स्थित राहतो. म्हणून तो त्या स्तरापासून त्याचे पतन होण्याची शक्यता नसते. शेवटी तो भगवत धामात प्रवेश करतो. भगवंतांना अर्पण केलेले अन्न किंवा कृष्ण प्रसाद ग्रहण केल्याने आहार नियमन आपोआपच होते. तर त्याला आहार नियमन पण जसं भगवान या श्लोकामध्ये सांगतो की आहार नियमन करावं काही लोक करतात. तर जो भगवंताचा भक्त आहे तो फक्त कृष्ण प्रसादच खात आहे, तर त्याच्यामुळे ते पण करावं लागत नाही. आणि जसं 3ऱ्या अध्यायामध्ये पाहिलं होतं आपण, जो कृष्ण प्रसाद खात नाही तो काय खात आहे तुम्हाला आठवतं? व्हॉट इज ही इटिंग? तिसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं होतं. प्रभूजी एकदा रिपीट कराल का? सॉरी. म्हणजे जो कृष्ण प्रसाद खात नाही तो काय खात आहे?
म्हणजे इथे जसं सांगितलंय की कृष्ण भक्त फक्त He कृष्ण is प्रसाद eating खातो. only, he is eating only sins. यस, तिसरा अध्यायाचा 13वा श्लोक की भगवान सांगतात की जो हे खात नाहीये, यज्ञाला अर्पण करून खात नाही, भगवंताला अर्पण करून, तो फक्त पाप खात आहे. आणि ते पण अघम पाप, खूप घोर पाप खात आहे. म्हणून हळूहळू कसं भगवान सांगत आहेत की फक्त भगवंताला अर्पण केला प्रसाद खाल्ला पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होईल, आहार नियमन पण होईल. जो योगाचा जो भाग आहे तो पण होत आहे. आणि त्याच्यामुळे काय, त्याला इंद्रिय नियम पण होईल. त्याला इंद्रिय, आता माणसाची इंद्रिय भटकतात का? कॅन एनीबडी गेस? लोकांची इंद्रिय आरामशीर भटकतात एकदम. लगेच काही पाहिलं की लगेच डोळे त्यांचे, किंवा जसं विश्वामित्र म्हणजे त्यांचे कान भटकले, किंवा जसं आपण पाहतो की जे सौभरी मुनी होते त्यांचे, जसंच त्यांनी माशांना पाण्यामध्ये पाहिलं मेट करताना, त्यांचं माइंड आउट झालं होतं. आणि बाहेर येऊन त्यांनी 51 जे पोरी त्यांच्या सगळ्यांबरोबर विवाह केला. तर इंद्रिय अशी का भटकतात? व्हॉट इज द रिझन? हरे कृष्ण प्रभूजी, मनावर कंट्रोल नसल्यामुळे. मनावर कंट्रोल का राहत नाही? म्हणजे इंद्रिय भटकतात, मनावर कंट्रोल, मन का भटकतात? म्हणजे कारण प्रभू तो शरणी कृष्णप्रसाद खात नाही. तर कृष्णप्रसाद त्याने फक्त कृष्णप्रसाद खाल्ला तर कृष्ण प्रसाद आणि कृष्ण याच्यामध्ये फरक नाहीये. तो जर सतत भगवंताचं नाव घेत आहे, कृष्ण प्रसाद खात आहे, भगवंताचा प्रसाद खात आहे, तर त्याचं मन पण कधी विचलित होत. आणि म्हणून आपण पाहतो बरेचसे जे मोठे मोठे आपले जे संन्यासी लोक आहेत, किंवा जसं आपण पाहिलं, जसं हरिदास ठाकूर होते, किंवा हे मोठे मोठे जे भक्त आहेत, तुकाराम महाराज आहेत, त्यांचं मन कधी असं भटकत नाही. तेच विपरीत जे जे दुसरे मार्गावर आहेत, योग मार्गावर, ध्यान मार्गावर, जसं विश्वामित्र म्हणून होतं, 60,000 वर्ष तपस्या करून हे फक्त त्यांनी मेंढक्याचं जे पायाचं जे पैंजण होते ते छुन आहे की त्याच्यामुळे त्याचं दिमाग. तर इट इज व्हेरी इझी टू गेट डायव्हर्टेड. म्हणून जे भगवंताचे भक्त आहे, म्हणून भक्त सांगितलंय, भक्ती सगळ्यात सिंपल, म्हणजे सुसुखम कर्तुम अव्यय, एकदम सिंपल आहे, एकदम त्याला काही म्हणजे असं वेगळं काय करायचं स्पेशल, एका पायावर उभं राहणं, तपस्या व्रत, असं काही नाही. सिंपल, फक्त भगवंताचं नाव घ्यायचं आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंताचं कीर्तन ऐकायचं आहे, कृष्ण प्रसाद खायचा आहे, बस. तर तेवढंच केलं की त्याचं जे भगवत धाम आहे तो त्याला त्याच्यासाठी मोकळा आहे. ही इज रेडी टू गो फॉर दॅट. आणि तसं इथे या श्लोकमध्ये सांगितलंय 14व्या अध्यायामध्ये 26व्या श्लोकमध्ये, ब्रह्मभूया आहे कल्पित, तो त्या स्तरापर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचतो एक भक्त. त्यासाठी त्याला स्पेशल काही करावं लागत नाही. तो भगवत धामात प्रवेश करतो. भगवंतांना अर्पण केलेले अन्न किंवा कृष्ण प्रसाद ग्रहण केल्याने आहार नियमन आपोआपच होते. इंद्रिय निग्रह करण्यासाठी आहार नियमन अत्यंत सहाय्यकारक ठरते. आणि इंद्रिय नियमन केल्याने भौतिक जंजाळातून मुक्त होण्याची शक्यता नाही. केल्याविना, म्हणजे इंद्रिय संयम केल्याशिवाय तो याच्यातून बाहेर पडू शकत नाही. त्यासाठी इंद्रिय संयमन हे सगळं करणं खूप महत्वाचं आहे. तर हे या श्लोक मध्ये इथे भगवान सांगत. आपण अजून एक श्लोक घेऊया, मी शेअर करतो. नंबर 30 घेऊया. मी श्लोक वाचतो, पण रिपीट करायचं करू शकता. सर्वप्येते यज्ञविदो हरे कृष्ण प्रभूजी, कोणी बोलणार आहे? हरे कृष्ण प्रभूजी. नाही, बोला, तुम्ही बोला माताजी. हा, सर्वे पते यज्ञविदो यज्ञ शपित कल्मषाः यज्ञ क्षपित कल्मषः यज्ञ शिष्टामृत भुजो यान्ति
यज्ञशिष्टामृतो भुजो यान्ति ब्रह्मा सनातनम. ब्रह्म सनातनम. हरे मी कृष्ण. पूर्ण श्लोक एकदा म्हणतो. सर्वप्येते यज्ञविदो यज्ञ शपित कल्मषाः यज्ञाशिष्टामृत भुजो यान्ति ब्रह्मा सनातनम. पण अनुवाद आणि तात्पर्य वाचूया. यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञ करते पाप कर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. तर इथे हे जे यज्ञ आहे यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणार. हे यज्ञ मी का करत आहे ते जे उत्तम रीतीने माहिती आहे ते सर्व यज्ञ करते ते पाप कर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्ट रूपी अमृताची यज्ञाचं जे अवशिष्ट आहे त्याच्यातून जे फळ भेटत आहे ते अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. आपण याचं तात्पर्य पाहूया. तात्पर्य द्वारे विविध प्रकारच्या यज्ञांचे पूर्वोक्त वर्णनावरून द्रव्य यज्ञ, वेदाध्ययन, ज्ञान यज्ञ, योग यज्ञ कळून येते की इंद्रिय संयम करणे हाच सर्वांचा मूळ उद्देश आहे. तर हे जे पण आपण जे पण पाहिलं द्रव्य यज्ञ करत आहे किंवा वेद अध्ययन करत आहे किंवा ज्ञान यज्ञ किंवा योग यज्ञ तो सर्व का करत आहे? इंद्रिय संयम. इंद्रिय संयम नसला की आपण पाहतो जसं विश्वामित्र मुनी आहे तो त्यांचं किंवा सोबरी मुनी आहे असं ते पतन होतं ते होतं. तर इंद्रिय संयम हा महत्वाचा त्यांचा उद्देश आहे. इंद्रिय तृप्तीमुळेच मनुष्य भौतिक अस्तित्वात गुंतून राहतो आणि हे इंद्रिय तृप्ती करत आहे म्हणून तो या कधी या जे 84 लाख जे योनी आहे त्याच्यातून कधी बाहेर पडत नाही. सारखा तो मनुष्य मग परत 84 लाख योनीमध्ये परत त्या चक्रात फिरतो, परत मनुष्य बनतो, परत पाप पुण्य करतो, मग वर खाली कधी स्वर्गात कधी नरकात आणि परत ह्या म्हणजे ते कधी बाहेर पडू शकत नाही. का? कारण तिची एकच जी कमजोरी आहे इंद्रियतृप्ती त्याच्यामुळे तो अडकून राहतो. म्हणून जोपर्यंत तो इंद्रियतृप्ती विरहित स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो सच्चिदानंद स्तरापर्यंत उन्नत होऊ शकत नाही. तर हे इंद्रियतृप्ती विरहित स्तरावर त्याला पोहोचलं पाहिजे. तर त्याच्याशिवाय तो सच्चिदानंद त्या जो स्तर आहे ब्रह्म जे आनंद आहे किंवा सच्चिदानंद आहे त्याच्यापर्यंत पोहोचू शकत. तर आता जे खूप इंद्रियतृप्तीमध्ये लिप्त आहेत त्यांच्यासाठी त्यांना असं वाटतं अरे बापरे मला हे नाही भेटलं तर कसं होईल, मला ते नाही भेटलं तर कसं होईल, मला म्हणजे कारण तो त्यामध्ये इतकं गुरफटला आहे की त्याच्याशिवाय तो राहू शकत नाही. पण हेच जर आपण पाहिलं जे मोठे मोठे भक्त आहेत ते हळूहळू ते कसे त्यांनी जीवन कसं परिवर्तित आपण पाहिलं. तेव्हा जे वाल्मिकी मुनी होते वाल्मिकी काय स्तरावर होते ते म्हणजे आधी त्यांचं नाव जे होतं ते रत्नाकर किंवा अंगुलीमाल पण म्हणायचे त्यांना. ते कारण ते लोकांना मारून मारून ते त्यांचे जे बोट आहेत त्याचे माळा बनवून ते गळ्यात घालत होते आणि मोजायचे. आपण कसं माळा जपतो आपण हरे कृष्ण एक मंत्र झाला की तसे ते माळा मोजायचे ते बोट मोजायचे. एवढी लोक मी मारले. तर कॅन यू इमॅजिन तुम्ही काय स्तरावर होते आणि कुठून कुठे पोहोचले ते. म्हणजे इतके महान भक्त झाले की भगवंताने त्यांच्यावर कृपा केली. त्यांना रामायण ते सर्व घडण्याआधी त्यांनी रामायण लिहिलेलं होतं. त्यांना सर्व ते दिसलं त्यांना. हे जे आहे एक खूप विशेष स्तर आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला तो प्रयत्न केला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला सच्चिदानंद त्या स्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. हा स्तर म्हणजे सनातन किंवा ब्रह्मस्तर होय. वर सांगण्यात आलेल्या सर्व यज्ञ मनुष्याला भौतिक जीवनाच्या पाप कर्मातून शुद्ध होण्यास सहाय्यक होतं. आणि हे जर केलं तर काय होतं जेवढे प्रकारचे हे पाप कर्म आहेत त्यातून तो मुक्त होईल आणि पाप कर्मातून मुक्त झाल्याशिवाय तो पुढे भक्तीमध्ये जाऊ शकत नाही. आपण कधी कधी पाहतो की काही लोक आपण त्यांना भक्तीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो पण इट इज व्हेरी डिफिकल्ट. का?
पण जसं भगवान म्हणतात ना, एक श्लोक आहे 7व्या अध्यायामध्ये की जोपर्यंत त्याची पाप कर्म नष्ट झालेली नाही आणि त्याची पुण्यकर्म उदय झालेले नाही, तो भक्तीमध्ये येऊ शकत नाही. अँड दॅट्स वाय इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे काही लोक किती सांग, अरे नाही प्रभू मेरे पास टाइम नहीं है, मंदिरात चला, अरे नाही प्रभू मेरे पास टाइम नहीं है. म्हणजे किती त्यांना सांगितलं नाही, ते इतके त्यांची जी पाप कर्म त्यांना इतकी पकडून ठेवतात, जसं काय म्हणजे चेननी बांधून ठेवलं तसं. इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. तर ह्याच्यासाठी पाप कर्मातून, आणि म्हणून ज्यांना समजतं, ज्यांना थोडीशी बुद्धी आहे, जे शास्त्र वाचतात, जे थोडस सत्संग करतात, त्यांना माहिती आहे की पाप कर्मातून मुक्त झालं पाहिजे. आणि म्हणून ते काय करतात, पाप कर्मातून मुक्त होण्यासाठी काही पुण्यकर्म करतात. थोडस दान केलं, पुण्य केलं, कुठे काहीतरी अनाथालयामध्ये थोडस काय दान धर्म केला किंवा गोशाळेमध्ये. हे का करतात, त्यांना माहिती आहे की मी पाप कर्म केलेलं आहे, तर मला हे थोडस पुण्य पण केलं पाहिजे. पण हे पूर्णपणे नष्ट झालं पाहिजे. जीवनातील या प्रगतीमुळे मनुष्य जीवनात ऐश्वर्यवान आणि आनंदी होतो. आणि पाप कर्म असल्या अजून एक गोष्ट आढळून येते की जे मनुष्य जो पापी खूप म्हणजे पाप करतो, त्याचं म्हणजे त्याला कधी ऐश्वर हे प्राप्त होत नाही, धन धान्य म्हणजे त्याच्या जीवनामध्ये हे म्हणजे सुख, आनंद, पैसे हे सगळं त्याला प्राप्त होत नाही. म्हणजे म्हणून आपण बघतो काही लोक जे आहेत ते खूप जे धनाढ्य आहेत म्हणतात, अरे बाबा हा खूप पुण्यवान आत्मा आहे, कारण त्यांनी मागच्या जन्मी खूप पुण्य केलंय अँड दॅट्स व्हाय इज सो म्हणजे सर्व ऐश्वर आहे त्याच्याकडे. पाप कर्म जे आहे थोडस एक लालसेसाठी मनुष्य ते पाप कर्म करतो आणि हळूहळू त्याला तिचा आनंद येतो आणि त्या आनंदामुळे मग तो हळूहळू तो खाली जात राहतो. की तो जो ग्रॅज्युअल डाऊनफॉल आहे त्याला समजत पण नाही की मी कसं खाली चाललोय, आणि त्यामुळे तो पापमय जीवनमध्ये अजून खाली पडत जातो आणि त्याचे जे जीवनातील सुख आहे तेही निघून जातात. इतकेच नव्हे तर अंत समयी निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन किंवा भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्य प्राप्त करतो, तो शाश्वत भगवत धामात प्रवेश करतो. पण जो मुक्त होतो या सर्वातून, त्या ब्रह्मस्तरापर्यंत पोहोचतो, तो काय होतो, अंतसमयी त्याला एक तर ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होतो किंवा भगवान श्रीकृष्णाचं सानिध्य प्राप्त. आपण पाहिलं होतं की 5 प्रकारची मुक्ती आहेत, सायुज्य मुक्ती, सारुप्य, सालोक्य, सामिप्य, सारिष्टी. ह्यातला कुठलाही तो एक मार्ग पकडतो आणि तो भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न करतो. तर दॅट इज द होल पर्पज. पुरं जे भगवंताचं जे भगवद्गीताचा जो मेसेज आहे तो हे आहे की आपल्याला या पाप कर्मातून मुक्त झालं पाहिजे आणि हळूहळू भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न. कुठलाही मार्ग, ज्ञान योग किंवा स्वाध्याय योग किंवा वेद अध्ययन, काहीतरी म्हणजे हळूहळू का होईना. म्हणजे एक आहे जो जेट प्लेननी आपल्या डेस्टिनेशन कडे चालला आहे, एक आहे तो मर्सिडीज मध्ये चालला आहे, एक आहे तो सायकलवर चालला. तर सगळ्यांची जे त्यांच्याकडे आहे त्याच्या लिमिट प्रमाणे तो त्या दिशेकडे चालला. भले तो चालत का चाललाय, ही विल गो स्लो बट ही विल रीच. म्हणजे बोलतो ना, दिल्ली तो बहुत दूर आहे. तर ऍटलिस्ट चालायला तरी चालू करा, तरच तुम्ही पोहोचणार. बसून राहिलं, अरे खूप लांब आहे, खूप लांब आहे, नाही करू शकत. भगवंताची भक्ती इतकी सोपी नाहीये. ठीक आहे, काय करायचंय, फक्त भगवंताचं नाव घ्यायचंय. जे घरी आपण भोग लावत, जे पण आपण बनवत आहे ते भगवंतासाठी बनवलं पाहिजे, भगवंताला अर्पण केलं ते खाला. सिंपल, दुसरं काय नाही. हरिनाम, नाम संकीर्तन आणि कृष्ण प्रसाद, हे दोन वस्तू केले आणि थोडस कधी प्रवचन ऐकलं, कधी भक्तांचा संग केला, तर हळूहळू आपली प्रगती जी ती होत राहील. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे आपल्याला नक्की केलं पाहिजे. मी या मेसेज बरोबर इथे थांबतो आणि कोणाचं काही प्रश्न असेल, काही शंका असेल तर आपण घेऊया. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. प्रभूजी, खूपच छान क्लास होता आजचा, की भगवंतापर्यंत पोहोचण्याचे मार्ग तेच आहेत की भक्ती करायला पाहिजे भगवंतांची,
आणि ती भक्ती पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने जेव्हा करतो कुठलाही भक्त, त्याच वेळेला तो भक्त म्हणून मानला जातो आणि तोच देवाला सर्वात प्रिय असतो. त्यामुळे ती श्रद्धा तुमची त्या ठिकाणी बसणं, निष्ठा, ती खूप आधी तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे त्याच्यासाठी आधी सुरुवात करणं तर इम्पॉर्टंट आहे, की ऍटलीस्ट देवळात तरी चला. एखाद्या Yes. सांगितल्याच्या नंतर. खूप सुंदर होता प्रभूजी आजचा क्लास. थँक्यू सो मच. थँक्यू. तर भगवंताचा संदेश आपला घेतला पाहिजे. हळूहळू का होईना पण आपलं त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपण थांबूया इथे आणि पुढच्या गुरुवारी आपण भेटूया पुढच्या सेशन साठी. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूपीच्या जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. सभी उपस्थित भक्तवृंद की जय. हरे कृष्णा. थँक्यू.